बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे। म्हणजे स्वयंपाक आणि जेवण खाणं झालं की किचनची अशी अवस्था होणारच होणार। तर अगोदर मी सगळी भांडी क्लीन करून घेते, म्हणजे किचनची कामं आवरली, मग त्यानंतर मला जायचं आहे अंबाबाईच्या मंदिरात आणि शनिदेवाला पण मला जायचं आहे। जसं मी म्हटलं की हा शनिवार चुकलेला आहे, मी गेले नाही कारण पाऊस खूप होता त्या दिवशी, तर आज मी जाणार आहे आणि मला परडी भरायची आहे। तर सगळे किचनची कामं आवरली आणि अगोदर मी परडीची सामग्री घेत आहे। तिथं हळदी कुंकू मी पंचपाळमध्ये काढून घेत आहे, म्हणजे अगोदरचं आहे तरी पण मी आणखीन थोडंसं यामध्ये भरून काढलेलं आहे। हळदी घेतलेली आहे, परत 4 वाट्या असतात त्यामध्ये एकात साखर एकात तांदूळ हळदी कुंकू मी असं घेतलेलं आहे। म्हणजे आता देवस्थानी गेल्यानंतर साखर वगैरे आपण समोर ठेवतो, तर पंचपाळमध्ये सगळं असलं पंचपाळ घेऊन गेलं की मग सगळं त्यामध्ये असतं। आणि इथं परडीसाठी मी सगळं काढून घेत आहे। डाळ घेतलेली आहे, तांदूळ, पीठ, परत गूळ किंवा साखर आपण घेऊ शकतो, मिरच्या, कांदा हे सगळं घ्यायचं आहे। तर सगळंच मी इथं कवरमध्ये पॅक करून घेत आहे आणि शेजाऱ्यांच्या ताई पण येत आहेत सोबत, म्हणजे दोघीजणी जाणार आहोत। तर त्यांनाही फोन लावलेला होता की तेही आवरत आहेत आणि मीही आवरून घेत आहे, कारण घरची कामं इतकी होतात की यामध्ये 10-11 कसे वाजता समजत नाही। सकाळी लवकर जायचं होतं कारण वातावरणाची खूप भीती वाटत आहे। पाऊस आला की इतका जोरदार की बाहेर निघणं कठीण होतं, पण आज वातावरण ठीक आहे, ऊन आहे छान, त्यामुळे जोपर्यंत की वातावरण ठीक आहे तोपर्यंत जाऊन येऊ। तर इथं सगळं घेतलेलं आहे, डाळ, पीठ, तांदूळ, कांदे, मिरच्या, म्हणजे हिरव्या मिरच्याही घेऊ शकता, पण लाल मिरच्या होत्या माझ्याकडे म्हणून मी लाल मिरच्या इकडे सुक्या घेतलेल्या आहेत, त्या तांदळामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं आणि सगळं एका पिशवीमध्ये मी भरून घेते। आणि इकडं वाती, तेल हे सगळं मी घेत आहे दीपक लावण्यासाठी। परत शनिदेवालाही मी जाणार आहे, तर त्या हिशोबानेच वाती थोड्याशा जास्त घेतल्या, तेल घेतलेलं आहे, दूध घेतलेले आहे आणि तिने झोपलेलं आहे, तर त्याला 2-3 वेळा आवाज दिला की थोडंसं जेवण कर, म्हणजे काहीच खात नाही। सकाळी मी उपमा बनवून दिलेला होता, थोडासा खाल्लेला आहे, काहीच खायचं मन नाही। आता ताप पण आलेली आहे त्याला, म्हणजे फक्त उलट्या होत होत्या। तुम्ही विचारते होता की ताई दिनेशला काय झालेलं आहे नेमकं, तर काय झालं समजत नाही, अचानकच त्याला उलट्या सुरू झाल्या रात्री आणि मॉर्निंगला अजिबात उठलेलाच नाही आहे। दवाखान्यात घेऊन गेलं तर उलट्या थांबल्या, पण जेवण काही करत नाही आहे, म्हणत आहे उचमळत आहे। मग त्यानंतर परत आज दवाखान्यात घेऊन गेलेले होते, तर ती दवाखान्यात गेल्यानंतर उलट्या तरी कमी झाल्या, पण पोट दुखत आहे, ताप आलेला आहे, हा प्रॉब्लेम झालेला आहे आता। म्हणजे एकात एक काय काय झालेलं आहे। तर थोडीशी भाकर दिली, तर कोरका भाकर खाल्ली, त्यामधली अर्धी भाकर खाल्ली आणि आता माझ्यासोबत मी त्याला अंबाबाईच्या मंदिरात घेऊन आलेली आहे। म्हणजे नग म्हणत होता, कारण त्याला चालावं असं वाटत नाही, अशक्तपणा खूप आलेला आहे जेवण न केल्यामुळे। एकतर 1-2 दिवस उलट्या झाल्या, त्यानंतर जेवणच बंद केलेलं आहे, ताप पण आलेला आहे। तर म्हटलं देवाच्या दर्शनात तुझं सगळं जे आहे ना दुखणं सगळं दूर होईल। घेऊन आलेले आहे, अगोदर आम्ही परडी भरलेले आहे, देवीचे दर्शन घेतले आणि इथे जे मंदिर आहे म्हणजे मागलच्या साईडला अंबाबाईचं मंदिर आहे, समोर अंबाबाईची स्थापना केलेली आहे। तर इकडं मंदिरातही आम्ही आलेलो आहोत आणि देवीचे दर्शन घेतले आणि आरती वगैरे केलेली आहे आणि आता आम्ही शनिदेवाच्या मंदिरात जायला निघालेलो आहोत। म्हणजे येऊन भरपूर वेळ झाला, थोड्या वेळा मी इथंच बसलेलो होतो, छान वाटत होतं, म्हणजे देवीला कितीही बघत राहा नजर हटत नव्हती, इतकी सुंदर अशी देवीची मूर्ती आहे ना, खूप छान अशी स्थापना तरी खूप छान, म्हणजे डेकोरेशन खूप छान केलेलं आहे, देवीचा दरबार खूप सुंदर असा सजवलेला आहे। इथं आल्यानंतर परत जायचं अजिबात मन नव्हतं। तर देवीची पूजा आरती झालेली आहे, आता आम्ही जात आहोत शनिदेवाच्या मंदिरामध्ये आणि ऊन खूप भयानक आहे, म्हणजे घरात असतो तर समजत नाही ऊन आहे का पाऊस आहे काय, दररोज बाहेर निघत नाही, पण आज खूप जास्त ऊन आहे आणि गरमी पण तशीच होत आहे। म्हणजे मला वाटतं परत रात्री पाऊस येणार की काय, म्हणजे जेव्हा गरमी होते ना पावसाळ्यात तर असं म्हणतात ही पावसाची गरमी आहे, तसंच होतं। तर झालेलं आहे देवदर्शन, आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि ऊन खूप भयानक आहे, गरमी तशीच आहे। तर आल्यानंतर अगोदर मी पाणी पिलेलं आहे, निवांत बसून TV ऑन केलेली आहे आणि जी थोडीफार माझी कामं राहिलेली होती ती मी आवरली। आज कपड्याचं काम खूप झालेलं आहे, म्हणजे कपडे इतके होते ना, म्हणजे बाबांचे कपडे देवाहून आलेले आहेत ते, तर पिशवी भरून सगळे ओलेच कपडे होते, सगळी मी परत मॉर्निंगला एक वेळा मशीन लावली, परत मग दुसऱ्यांदा लावली। आज फक्त कपडेच कपडे होते, सगळे कपडे काढणं, उन्हाला घालणं, परत ते वाळल्यानंतर काढून ठेवणं, हीच कामं आज दिवसभर चालली। आता इव्हनिंगची वेळ आहे आणि थोड्या वेळात दिनेशचे पप्पा येतील आंघोळ करण्यासाठी, तर पाणी वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि शेंगदाणे, हिरवी मिरची हे सगळं आणायला लावलेलं आहे। म्हणजे उद्या उपवास आहे, म्हणजे पारणं आहे 1.5 दिवसाचा। आता काही ताईंचं 9 दिवसाचं पारणं सुरू आहे, पण मी 1.5 दिवसाचं करते आणि उद्या जे जे सामग्री लागते ते आजच आणायला लावलेली आहे, जसं की साबुदाणा, वरीचे तांदूळ हे सगळं ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे, फक्त हिरवी मिरची, शेंगदाणे हे मी आणायला लावलेले आहेत। आणि इकडे मिरचीचे देठ काढून ठेवत आहे, शेंगदाणे डब्यात भरून ठेवले आहेत, पण 2 किलो शेंगदाणे आणलेले, जे जास्त असतात ते मोठ्या डब्यात काढून वरती ठेवते आणि जे आता किचनमध्ये थोडीफार लागतात तर छोट्या डब्यात मी काढून ठेवलेले आहेत। तर दिनेशची तब्येत आता थोडीशी मला ठीक वाटत आहे, म्हणजे जेवण केलेलं आहे आणखीन एक वेळा आणि इथं काही फ्रूट आणून ठेवलेले होते, डाळिंब आहे, ॲपल आहे, तेही दिनेशला खायला दिलेले आहेत आणि डाळिंब मला सोलून ठेवायचे आहेत, म्हणजे असेच ठेवलेला खाणार नाही, 4 दिवसही राहिले तर तसेच पडून राहतात ते, त्याच्या बिया काढून ठेवलेला मग खायला घेतात सगळेजण, तर ते पण मला काम करायचं आहे। तर इकडे सगळी
मिरची देठ काढलेले आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवलेला आहे मी, म्हणजे थोडीफार उद्याची तयारी, उद्याचा नियोजन, कारण मॉर्निंगला खूप धावपळ होणार आहे. फराळीचं वेगळं करायचं आहे, माझा आणि यांचा दोघांचा उपवास असतो, म्हणजे पारणं असतं आणि बाकींचे सगळे जेवण करणार. तर स्वयंपाक वेगळा, परत फराळीचं वेगळं मला करायचं असतं, तर मॉर्निंगला घाईगडबड होणार आहे. जितकं होईल तितकं मी आताच थोडंफार आवरून ठेवत आहे. नियोजन खूप गरजेचं आहे, कारण त्याच वेळेला आपण विचार करून करणं भरपूर लेट होतो. त्यामध्ये थोडाफार नियोजन करून ठेवला तर मॉर्निंगला आपली कामं लवकर आवरली जातात. तर इकडं संत्राही घेतलेला आहे खाण्यासाठी, संत्रे वगैरे सगळं आणून ठेवलेलं होतं. आणि हे डाळिंबचे जे बिया आहेत ना ते मी काढलेले आहेत सगळ्या, म्हणजे 2 डाळी मी सोलून काढलेले आहेत आणि बिया मी धुवून ठेवत आहे. 1-2 बिया यामधल्या खराब पण झालेल्या होत्या, तर सगळं काढून स्वच्छ धुवून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे मॉर्निंगलाही अंशापोटी खाणं चांगलं असतं आणि किंवा आपण येता जाता खाऊ शकतो. म्हणजे हलकी फुलकी भूक लागली तरी आपल्याला हे ठीक आहे आणि चांगलं पण असतं. तर इकडं तरीही थोडीफार मी सकाळची कामं आवरलेली आहेत आणि आता अगोदर पाणी मी नेऊन ठेवते. आलेले इथे आंघोळ वगैरे करतील, तोपर्यंत चहा पाणी आणि जे भांडे झाले ते पण मला क्लीन करायचे आहेत आणि लोणी काढायचं आहे. मला तूप संपलेलं आहे. आता परत दसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आणि मग त्या दिवशी गोंधळ खूप होणार आहे, कारण आता 1-2 दिवस खूप गोंधळाचेच आहेत. उद्या पारणं असणार आहे, उद्या ती धावपळ असते, मग परवाला परडीवरनं त्या दिवशी अशी धावपळ मग मला वेळ भेटणार नाही. तर मला आजच लोणी वगैरे काढायची. आणि इकडं वरती मी कढई पॅन सगळं वरती ठेवलेलं आहे. जे वरचं रातचं कपारी काम आहे तिथं ठेवलेलं आहे. तर मी मोठं भांडं काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी शाबू घेतलेला आहे, म्हणजे उद्याची तयारी आहे. शाबू भिजवून ठेवते, म्हणजे छान, म्हणजे हे मोठा शाबूला भिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इथं शाबू काय केलं मी धुवून घेतलेले 1-2 वेळा आणि पाणी टाकून एक 15 मिनिट ठेवायचं आहे पाण्यामध्ये. मग नंतर पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला वितळून आणि झाकून ठेवायचं आहे. मॉर्निंगपर्यंत एकदम मस्त शाबू बनून म्हणजे भिजून तयार होतो. तर इकडे शाबू धुवून घेतला आणि मी पाणी टाकून ठेवलेलं आहे. झाकून एक 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे आपल्याला. तोपर्यंत मी इकडे बाकीची कामं आवरते. कुकर कढई सगळं इथंच ठेवलेलं आहे मी. त्या अगोदर मी खाली ठेवते, म्हणजे किचन काउंटर ठेवणं खूप स्पेस धरतात आणि दुसरी कुठली वस्तू तिथं बसणार नाही. म्हणजे आता मिक्सर लावायचं आहे मला, म्हणून ते सगळं खाली ठेवलं आहे. ते स्पेस करून घेतला आणि अगोदर मी जे ही साईचे तांबे आहेत, म्हणजे 2 तांबे झालेले आहेत. एक तांब्या टप्प भरला, दुसऱ्या तांब्यात मी काढलेली होती आणि थोडीशी चकली ठेवलेली होती, ते पण मी काढून समोर ठेवत आहे, कारण जी वस्तू दिसत नाही त्याला खायला कोणीच घेत नाही, म्हणून इथं समोर ठेवलेलं आहे. आणि इकडे साईचे तांबे काढून घेतले आणि कालचं दुधाचं दोन्ही दूध पातेल्यामध्ये आहे. तर साय काढून घेते आणि दूध मी परत गरम करायला ठेवते. मला विरजू पण लावायचं आहे. आणि इकडं थोडंसं दही ठेवलेलं होतं, पण ते तसंच विरजलेलं आहे, म्हणजे विरजल न टाकता, तर त्याचा वास पण येतो. तो थोडंसं ताक टाकून मी ठेवलेलं आहे, म्हणजे ते विरजलं जाईल. आणि इकडं जी दुधावरची साय आहे ती सगळीच काढून मी लोणी काढत आहे, म्हणजे परत हे जमा करेन आणखीन 8 दिवस जाणार आहे. तर म्हटलं आता करतच आहे तर सगळ्या दुधावरची साय काढून घ्यायची आणि जे दूध आहे ते गरम करून मला विरजू लावायचं आहे. थोडंसं चाला ठेवणार आहे. कालचं दूध पण तसंच ठेवलेलं आहे मी आणि आजचं पण राहिलेलं आहे. तर पूर्णपणे साय मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि दूध मी गरम करायला ठेवते, म्हणजे कालचं दोन्ही दूध गरम झाल्यानंतर मग एकत्रच करणार आहे. काय होतं ना, थोडंसं दूध खराब झालं मग सगळं दूध खराब होतं, म्हणून मी मिक्स केलेलं नाही. दोन्ही पातेले गरम करायला ठेवलेले आहेत. आणि इकडे पूर्णपणे साय काढली, पण 2 बॅचेसमध्ये मी लोणी काढलेलं आहे, कारण एकत्रच आलं, म्हणजे एकत्र आलंच नाही, जास्त झालेलं होतं, म्हणून मी परत तांब्यात काढलेलं आहे ते. आणि नॉर्मल पाणी टाकलेले, गार पाणी मी घेतलेलं नाही, कारण आता वातावरण थंडच आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला फ्रीजमधलं पाणी घ्यावं लागतं, तेव्हाच लोणी छान येते, पण पावसाळा हिवाळा आपण नॉर्मल पाणी हंड्यातलं घेऊ शकता. तर पाणी टाकून मी थोडा वेळ साय फिरवून घेतलेली आहे. अगदी मिनिटामध्ये लोणी आलेली आहे. आणि हे मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होते, म्हणजे देवीपाशी आरती पूजा होत आहे दररोज इव्हनिंगला, तेच दाखवत आहे, कारण इव्हनिंगला मला जाणंच होत नाही, खूप लेट होत आहे आणि तिथं ना खूप गर्दी पण असते, त्यामुळे मी दुपारी जात आहे. तर तेच दाखवत होते की अशा पद्धतीने सगळं होत आहे, पण खूप गर्दी आहे भक्तांची. रात्री ना एका दिवशी गेलेले होते मी, रात्री 10:30 तिथंच वाजलेले होते, मला इतका लेट होत आहे. आणि कसं आहे, आपलं घर पण लांब आहे, वातावरण एक बिघडलेलं असतं, त्यामुळे ना संध्याकाळी जाण्यापेक्षा मी दुपारी जात आहे. रात्री तरी आता असते पूजा आरती यांची तिथंच असतात, हे रात्री 11 वाजेपर्यंत असतात. तर इकडं डाळिंब जे बिया मी काढून ठेवलेल्या होत्या ते दिलेलं आहे, परत संत्रा दिलेला आहे. आणि इकडं आमची चर्चाही चालू आहे, म्हणजे दिवसभर बिजी असतो, ते त्यांच्या कामात बिजी, मी माझ्या कामात बिजी. जेव्हा केव्हा घरी येतात एक 5-10 मिनिट वेळ भेटतो, मग दिवसभराचं काय आहे ते आम्ही बोलवून टाकतो त्याच वेळेवर. तर इकडं बोलत बोलत मी लोणी काढून घेते आणि जी दुसरा बॅच मी आणखीन थोडीशी साय मी ठेवलेली आहे ते पण मला काढून घ्यायचं आहे. लाईट गेली की मग ही कामं राहून जातात. खूप सारे भांडी झाली ते पण मला क्लीन करायचे, तर विचार केला की अगोदर लोणी काढायची, म्हणजे जे आता भांडे पडणार आहेत, मिक्सरचं भांडं आहे, साईचे तांबे आहेत, पातेले आहेत, सगळे एकत्रच
क्लीन करणार आहे. तर इकडं सगळेच तांबे मी धुवून घेतलेले आहे आणि लोणी काढून घेते आणि तोपर्यंत त्यांचं पण आवरेल. मग त्यांना चहा पाणी हे सगळं करून देते. परत रात्रीचा स्वयंपाक तितका नसतो, स्वयंपाकाचं झंझट कमी झालेलं आहे कारण आता सगळेजण तिथं जेवण करतात. फक्त माझ्यासाठी आणि बाबांसाठीच स्वयंपाक बनतो. आणि दिनेशची तब्येत ठीक नाही त्यामुळे त्याला पण आता तिकडे जाऊ दिलेलं नाही मी, कारण त्या दिवशी रात्री जेवण करून आला परवाला, तर तेव्हापासूनच दिनेशला उलट्या वगैरे होत आहेत. तर इकडे बघू शकता पूर्णपणे लोणी मी काढून घेतलेले आहे आणि लोणीतलं जे एक्स्ट्राचं ताक आहे सगळं मी काढलेलं आहे आणि आता गरम करायला ठेवणार आहे. म्हणजे तूप संपलेलं आहे डब्यामधलं, त्यामुळे मी अगोदर तूप बनवून घेते आणि सोडून काढून ठेवते, कारण आता दुसऱ्या दिवशी आपल्याला लागणार आहे, उद्या परडीला लागणार आहे. आणि हे जे ताक आहे आता यामध्ये आंबटपणा नाही, म्हणजे विरजू लावलेलं नाही याला, तर थोडंसं दही टाकून मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे मॉर्निंगपर्यंत विरजलं जाईल ते. म्हणजे थोडंसं करवटपणा असतोच त्यामध्ये. मी एक वेळा काय करते शिरवल्यास टाकत असते ते. आणि जे दूध होतं गरम झालेलं ते मी काय तांब्यात काढलेलं आहे. कोमट दूध आहे, म्हणजे गार मी असंच पातेल्यात ठेवलं होतं, थोडंसं गार झालेलं आहे ते. मग तांब्यात काढलं, विरजू लावून ठेवलेलं आहे. आता मॉर्निंगपर्यंत छान दही बनवून तयार होईल, कारण दूध जास्त गरम लावलं तरी पण व्यवस्थित दही विरजत नाही किंवा जास्त गार लावलं तरी पण व्यवस्थित विरजलं जात नाही. दूध हलकंसं कोमट असलं पाहिजे, एकदम छान परफेक्ट दही बनतं. तर इकडं साबुदाणा पाण्यात टाकून एक 10-15 मिनिट झालेले होते, पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे. आता जी भांडी जमलेली सगळे मी एकत्र करत आहे. इथं काही भांडे खाली ठेवले टोपलं भरून, काही इथं जमलेले आहेत आणि अगोदर यांच्यासाठी चहा बनवून देते, कारण टायमिंग सांगितलं आता इव्हनिंगचे 5-5:30 वाजलेले आहेत. थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे 5 वाजता जातात हे. तर अगोदर यांच्यासाठी चहा ठेवते मी, नंतर भांडे वगैरे क्लीन करून घेते. आणि तसं तर माझी चहा पिण्याची टायमिंग झालेलीच आहे. तर इकडे दूध जे आहे ना चहासाठी मी काही ग्लासात काढून ठेवले, सगळे पातेले रिकामं करून घेतलेले आहेत आणि चहालाही ठेवलेलं आहे. तिकडे हे तूपही भरत आहे आणि तोपर्यंत त्यांचंही आवरलेलं आहे. आणि बाहेर बघू शकता थोडासा अंधार वाटत आहे. अगोदर मी लाईट ऑन करते आणि दिवे लावलेले आहेत, पण बाहेर आणखीन उजेड आहे त्यामुळे तुझला आणखीन दिवा मी लावलेला नाही आहे. इकडे यांना पाणी आणून दिलेलं, म्हणजे पाण्याचा हांडा मी बाहेर नेऊन ठेवलेला आहे. जेव्हा हे पिण्यासाठी पाहिजे किचनमध्ये घेऊन येत असते. अगोदर तो हांडा इथंच राहायचा, पण आता मी बाहेरच ठेवलेला आहे, म्हणजे तिथल्या तिथं जे येतात तिथंच प्यायला घेतात म्हणून मी, कारण कॅन ठेवले कॅनमधलंच पाणी घेत आहे सगळेजण आणि ते तांब्याच्या हांड्यातलं पाणी राहूनच जातं, म्हणून हांडाच बाहेर नेऊन ठेवला. चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आता हे तूप पण काढलेलं आहे, अगोदर तूप मी सोडून घेते आणि भांडी क्लीन करायला घेते. तर असं ताईंना हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.